आपण ह्या नीटमध्ये होतो आज दिवसभर बघू शकता तुम्ही की किती छान आहे नीट. आणि हे जे दिसतं हे आपलं घर आहे मित्रांनो पत्राचं. आता लहान आहे पण काही दिवसांनी ज्यांना शिकलो तर ते मी तुम्हाला एक दिवस दाखवीन. मस्त आपल्या शाळाचा व्ह्यू, मस्त शाळा झालेली ती आता. तर आपण बघूया की आज काय काय आपल्या संग इंटरेस्टिंग होतं. सकाळी सकाळी पाखरांचा आवाज आणि पाखरांचा चिळचिळाहट टाकण्यासाठी मित्रांनो मी इतका आतुर असतो ना की सकाळी सकाळी पाखरांचा आवाज जो येतो तो लई मनाला शांत करणारा असतो. तर मग मित्रांनो तुमचं स्वागत आहे अशाच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच गमती जमती सहज आपला दिवस एक 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 कटत चाललेला आहे मित्रांनो. आणि ज्या चिमण्या ज्या आहेत त्या बिन आपल्याला बोलतात आणि आपल्या इथलचा व्यायाम गेन आहे तो आता संपलेला आहे मित्रांनो रोजचा. चला मग रोजच्या सारखंच आता आपण आपला बूटगीट काढूया आणि जाऊया आपण आपल्या घरी. कारण की आज आपण रातभर इथंच होतो झोपायला, इथंच राहायला लागते. कारण की लय मोठं सामान आहे बघू शकता तुम्ही. इथं असं एकलं सोडायला चालत नाही. आपलं लसूण घिसून हे गवत जर नेलं समजा कोणाकोणाचं गांजर गवत जर नेलं तर लय मोठं नुकसान आहे मित्रांनो माझं. कारण की गांजर गवत पण माझ्या भरपूर कामाचं आहे. तर चला मग मित्रांनो अशाच नवीन नवीन कंटेंटसह मी तुम्हाला भेटीन. तर तिथून आपण निघलेलो आहे कारण की आपल्याला जायचं मित्रांनो आपल्या घरी. कारण की शेतातून आपण डायरेक्ट आता पहिले आपल्या घरी जात असतो. तर मित्रांनो बघू शकते की सूर्यदेवता जे आहेत ते थोडे थोडे वर आलेले आहेत, अजून काही जास्त वर आलेले नाही आहेत. तर मी इकडेचं वातावरण बघू शकते की भारी आहे. हे जे सकाळ सकाळचं वातावरण राहते भारी राहते मित्रांनो. चिमण्या इकडं लेमट आहेत. आणि आता उन्हाळा लागला आहे ना, तर त्या उन्हाळा लागला नाही म्हणा अजून, पण लागणाऱ्याच्या याच्यात आलेल्या आहे आता. तर त्यांच्यासाठी पाणी गिणे ठेवणं पण आपलं काम असतं एक. तर चला मग भेटूया. तर मग मित्रांनो आता आपली आंघोळ गिंगोळी तर झालेली आहे ना आपल्या इथं. आता आज उपास आहे मित्रांनो. तर आज काही आपल्याला जेवण गिवण काही नाही, फक्त चहाच पिला आहे थोडा. तर डबल एकदा चहा करून पिऊया आणि मग मस्तपैकी जाऊया शेतामध्ये. आज आपल्याला जायचे दुसऱ्या शेतात कारण की आज आपल्या शेतात काही काम नाही. त्याच्यामुळं आज बघूया की काय काय होतं आहे. तर नवीन विशेष इंटरेस्टिंग दुसऱ्या शेतात गेल्यावर काय इंटरेस्टिंग आपल्या सांग होते काय काय नाही हे मी तुम्हाला. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्याचं वातावरण जे आहे ते भरपूर छान आहे. आणि इकडे बघू शकता इकडे पराडा आहे मित्रांनो. इकडं भरपूर लांब जर बघू शकता तुम्ही की इकडे लई लांब पराडा आहे. आणि आपल्याला आता मित्रांनो इथं काय करायचं इथं काहीच नाही, फक्त की इथं बघू शकता की आपला हे घराजवळचा लिंब आहे. आणि हे जे दिसतं हे आपलं घर आहे मित्रांनो पत्राचं. आता लहान आहे पण काही दिवसानं ते पण मोठं होईल. तर सूर्यदेवता बघू शकता. आणि मित्रांनो ती दिसते ती आमची शाळा आहे मित्रांनो. पहिलीपासून चौथीपर्यंत तिथे शिकलो. आणि 5वीपासून तर 10वीपर्यंत चंदूरजनला शिकलो. तर ते मी तुम्हाला एक दिवस दाखवीन. मस्त आपल्या शाळाचा व्ह्यू, मस्त शाळा झालेली ती आता. तर चला मग हे तर मस्त आपण एन्जॉय करूया. इकडे बघू शकता तुम्ही. आणि एन्जॉय करत करत आपण बघूया की आज काय काय आपल्या संग इंटरेस्टिंग होतं आहे काय काय नाही. आज आपण दुसऱ्या शेतात जाणार आहे कामासाठी. तर बघूया काय काय होतं इथं. ते चालू आहे आपला स्वयंपाक की ते आपला चहा बघू शकता तुम्ही गोळाचा आहे. मी काही साखरेचा चहा पित नाही आहे. आणि हे जो स्वयंपाक आहे मित्रांनो हा जो चुलीवर चालू आहे हा एक नंबर खायला आणि चालतो मित्रांनो. तर चला पिऊया पटकन चहा. तर मग मित्रांनो आपण निघलेलो आहे आपली गाडी घेऊन. आपलं जायचं आहे शेतामध्ये दुसऱ्याच्या. कारण की आज आपल्याला तिकडे जायचं आहे कारण की त्यांना गरज होती म्हणून. तर चला मग आता भेटूया डायरेक्ट आपण आता शेतात गेल्यावर. तिथं काही आता व्हिडिओ मला बनवता येणार नाही कारण की आपण तिथं नवीन आहे मित्रांनो. आणि आपल्या चॅनल काही एवढं मोठं होईल नाही कारण की लोकांना ते बोलणं थोडं अवघड जाते. तर त्याच्यामुळं आता आपण डायरेक्ट आता शेतामध्ये भेटू, नाही तर मग डायरेक्ट घरी येताना पण भेटू शकतो. तर चला मग करूया आजचा दिवस. मित्रांनो आपण आता आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की इथलचं वातावरण आणि इथं किती साफसूफ करेल मित्रांनो. तर इथं आपण आलेलो आहेत मित्रांनो. ते आमच्या गावातल्या एका माणसाचं नीट आहे माझ्या मामाची ती. तर चला मग इथं करूया आता काम. तर मी व्हिडिओ काही बनवणार नाही, असं तुम्हाला माझ्या भेटेन. मी ह्या नीटमध्ये होतो आज दिवसभर बघू शकता तुम्ही की किती छान ही नीट आहे. तर आपण आता चाललो आहे मित्रांनो घराकडे. तर चला मग भेटूया आता डायरेक्ट आपल्या रस्त्यानं, नाही तर मग डायरेक्ट घरी. तर चला मी बोलतो तुम्हाला आता विस्तारपणे.